म्हटला ना 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाहीत। आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच। अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं, ही कुठली पद्धत आहे? इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं, अतिशय हालहाल करून, हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे। मी बरोबरी करत नाही, करू शकणार नाही, कारण आमचा छत्रपती संभाजीराजाचा होता 1800 लढाया जिंकणारा, 12 हत्तीचं बळ ज्याच्या भुजामध्ये होतं, तो छत्रपती संभाजीराजा आमचा होता। मी छत्रपती संभाजीराजांची तुलना करणार नाही, परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचारा काय बिघडवलं होतं? अरे इथं 10वीला लेकरू आहे, एवढे लेकर आहे त्याचे, तुमचं काय बिघडवलं होतं? फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता, बाजू घ्यायला गेला म्हणून मारता। आणि जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाचे आका कर लो जल्दी तयारी, हम निकले हैं जेलवारी, असं सुद्धा तुम्हाला करावं लागल। पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही। आणि ते म्हणतायत 100 चूहे खा के बिल्ली हज को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्याला फाशी द्या। पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं? आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केलेत, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा,